नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये फ्लो सायटोमेट्री हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर स्पेशली या व्हिडिओमध्ये आपण फ्लो सायटोमेट्रीचं प्रिन्सिपल काय आहे, ते कशाप्रकारे त्याच्यामध्ये लेझर बीम हे बंबार्ड केले जातात आणि तसंच जर आपण पाहिलं याच्यात तीन कंपोनंटचा वापर करून ही फ्लो सायटोमेट्री जे इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते रन केलं जातं. आणि ज्यावेळेस डिटेक्टर डिटेक्ट करतोय त्याच्यानंतर कोणते सिग्नल त्याच्यामधून पास होत आहे, कोणते टाईप ऑफ डिटेक्टेड सिग्नल आहे ते याच्यामध्ये दिसतात. तसंच याच्यामध्ये कोणते जे काही फ्लोरोक्रोम्स आहेत ते वापरण्यात येतात, तसंच त्याचे ॲप्लिकेशन आणि जो काही डिटेक्टर डिटेक्ट केल्यानंतर जो काही डाटा आहे तो कोणत्या सॉफ्टवेअरद्वारे ॲनालिसिस केलं जातं ते आपण पाहणार आहोत. तसंच त्याचे ॲडव्हान्टेजेस लिमिटेशनसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण त्याचं प्रिन्सिपल पाहूयात. तर प्रिन्सिपल हे ह्या इन्स्ट्रुमेंटेशनचं असं आहे की ज्या वेळेस एखाद्या फ्लुइडमध्ये सस्पेंडेड सेल असतील किंवा सॅम्पलमध्ये सस्पेंडेड सेल असतील तर ते पास केलं जातं लेझर बीममध्ये आणि लेझर बीममध्ये पास केल्यानंतर त्याचं इंटरॅक्शन होतं. म्हणजे जे सेल असेल लेझर आहे त्याच्यात इंटरॅक्शन होतं, त्याचं डिटेक्शन होतं आणि ॲनालाइज केलं जातं. तर मेनली याच्यामध्ये लाईट स्कॅटरिंग किंवा फ्लोरेसन्स इमिशन हे कॅरी आउट होतं. लाईट स्कॅटरिंग म्हणजे काय, याच्यामुळे आपल्याला एक इन्फॉर्मेशन कळते जेणेकरून सेल साईज किंवा ग्रॅन्युलिटी ही जी काय आहे त्या एक्झॅक्ट सेल साईज आपल्याला याच्यामध्ये डिटरमाइन किंवा त्याचं पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपण समजू शकतो. तसंच फ्लोरेसन्स इमिशन म्हणजे किती प्रमाणामध्ये त्याने स्पेसिफिक एखाद्या सेल्युलर कंपोनंटने किती प्रमाणामध्ये फ्लोरोक्रोम लेबल अँटीबॉडीचा वापर करून फ्लोरेसन्स इमिशन केलं आहे त्याचासुद्धा डाटा याच्यामध्ये आपल्याला मिळतो. तर प्रिन्सिपल जर एकदम सिम्पल आहे, फ्लो सायटोमेट्रीमध्ये जे काही सस्पेंडेड सेल असतील किंवा फ्लूड असतील त्याचं जे काही फ्लूड असतील ते लेझर बीममधून पास केले जातात. लेझर हे त्या सेलसोबत इंटरॅक्शन करतात. काही वेळेस लाईट स्कॅटर होते म्हणजे त्याच्यामध्ये आणि काही वेळेस फ्लोरेसन्स हे इमिशन केलं जातं. तर हे झालं त्याचं प्रिन्सिपल. तर आता आपण त्याचे कंपोनंट पाहूयात. तर पहिलं आहे फ्लुइडिक सिस्टीम. इन्शुरन्स सेल म्हणजे असे जे काही सेल असतात ते सिंगल फिल्म स्टेममधून आधी पास करायच्या आणि नंतर जे काही लेझरमध्ये ते बीममध्ये ते पास करायचे आणि याच्यामध्ये हायड्रोडायनॅमिक फोकसिंग हे त्या डायरेक्ट सेलवरती किंवा त्या इंटरोगेशन पॉईंटवरती वापरलं जातं. दुसरं जे काय आहे ऑप्टिमल सिस्टीम. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं लाईट सोर्स म्हणून ब्लू लेझर म्हणजे 488 किंवा रेड लेझर 633 नॅनोमीटरचे लेझरचा वापर केला जातो. लेन्सेस आणि फिल्टर त्याच्यामध्ये असतात जेणेकरून फोकस आणि डायरेक्ट लाईट सिग्नल आहे तो त्याच्यावरती पास होऊ शकेल. आणि डिटेक्टर जर आपण पाहिलं तर फोटो मल्टिपर ट्यूब किंवा PMT आपण त्याला शॉर्ट फॉर्म म्हणतो. हे स्कॅटर लाईट आणि फ्लोरेसन्स इमिशन झालेले जे काही लाईट आहे ते डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. आणि तिसरं मेन कंपोनंट आहे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचं मेन काय काम आहे, जो की झालेला जो लाईट सिग्नल आहे, जो स्कॅटर झालेला आहे किंवा फ्लोरेसन्स इमिशन झालेला जो काही लाईट आहे तो कन्वर्ट करायचा इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये, जेणेकरून त्याचे काही फ्लोरेसन्सची जी इंटेन्सिटी आहे किती प्रमाणामध्ये त्याने लाईट ही इमिट केलेली आहे त्याची इंटेन्सिटी आणि तसंच त्याने किती प्रमाणामध्ये लाईट ही स्कॅटर केली त्याच्या प्रॉपर्टीज इन डिटेल आपण याच्यामध्ये मेजरमेंट करू शकतो. तर हे त्याचे 3 मेन कंपोनंट आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढचं पॉईंट आहे डिटेक्टेड सिग्नल. म्हणजे कोणते जे काही सिग्नल आहे ते स्कॅटर्ड झाल्यानंतर ते डिटेक्ट होतात किंवा कोणते सिग्नल त्याच्यामध्ये पास होतात. पहिलं आहे फॉरवर्ड स्कॅटर. याच्यामध्ये आपल्याला लार्जर सेल जे काय असतील ते काय करतात, लाईटला मोर फॉरवर्डली स्कॅटर करतात आणि त्याच्यामुळे याच्या मधली आपल्या जे काही सेलची साईज असते ती मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला उपयोग येतात. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये FSC म्हणतो. साईड स्कॅटर जर पाहिलं तर ते सेलची ग्रॅन्युलिटी आणि इंटरनल कॉम्प्लेक्सिटी कशी आहे ते आपण मेजरमेंट याच्यामध्ये करतो. आणि तिसरं आहे फ्लोरेसन्स सिग्नल. याच्यामध्ये जे काही फ्लोरोक्रोम लेबल अँटीबॉडी आहे
ते सेल सरफेसला बाइंड होतात किंवा इंट्रासेल्युलर मार्करला बाइंड होतात. बाइंड झाल्यानंतर जे काही डिफरंट जे काही फ्लोरोफोर आहे ते लाईट इमिट करतात स्पेसिफिक वेव्हलेंथला, आणि जेणेकरून जे काही डिटेक्शन असेल ते सेपरेटली एका प्रत्येक सेलचं सेपरेटली फोटो मल्टिपल ट्यूब हा डिटेक्ट करतो आणि नंतर इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये त्याचं कन्व्हर्जन वगैरे होतं आणि ते आपल्याला मॉनिटरवरती दिसतं. तो स्पेक्ट्रम वगैरे असेल तो दिसतो. तर अशा प्रकारे जे काही टाईप्स ऑफ डिटेक्टेड सिग्नल आपल्याला पाहायला मिळतात. फॉरवर्ड स्कॅटरमध्ये सेल साईज मेजरमेंट होते, साईड स्कॅटरमध्ये ग्रॅन्युलिटी आणि इंटरनल कॉम्प्लेक्सिटी आपल्याला समजते. फ्लोरोसन्स सिग्नलमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये फ्लोरोक्रॉम लेवल अँटीबॉडी काय करतात, सेल सरफेसला बाइंड करतात आणि बाइंड झाल्यानंतर लाईट हे फ्लोरोक्रोम जे काय असेल ते लाईट इमिट करतात स्पेसिफिक वेव्हलेंथला आणि फोटो मल्टिपल ट्यूब हा डिटेक्ट करतो. तर हे झाले त्याचे टाईप्स ऑफ डिटेक्टेड सिग्नल. पुढचा पॉईंट आहे फ्लोरोक्रोम्स इन अ फ्लो सायटोमेट्री. वेगवेगळे जे काही फ्लोरोक्रोम्स असतात ते कॉमनली याच्यामध्ये यूज केले जातात. पहिलं जे काय आहे फ्लोरोसेन्स आयसोथायोसायनेट जो की ग्रीन 520 नॅनोमीटरचा असतो. दुसरा आहे फायकोइथ्रिन जो की ऑरेंज रेड 578 नॅनोमीटरचा असतो. अलो फायोसायनिन जो की रेड कलरचा असतो. आणि शेवटचा जो काय आहे पिरिडीन क्लोरोफिन प्रोटीन कॉम्प्लेक्स जो की रेड कलरचा 675 नॅनोमीटरचे. असे वेगवेगळे जे काही फ्लोरोक्रोम्स आहेत ते फ्लो सायटोमेट्रीमध्ये स्पेशली कॉमनली यूज केले जातात. तर फ्लोरेसन्स कम्पेन्सेशन हे नेसेसरी असतं जेणेकरून मल्टिपल फ्लोरोक्रोम्स हे त्या स्पेक्ट्रल ओव्हरलॅपला करेक्ट करण्यासाठी किंवा त्याला त्या स्ट्रक्चरला बाइंड होऊन डिफरंट फ्लोरोक्रोम्स इंजेक्ट करण्यासाठी की इमिशन करण्यासाठी, जेणेकरून स्पेसिफिक वेव्हलेंथला ते इमिट होऊ शकेल आणि ते सिग्नल आपण मिळवू शकतो. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे जे काही फ्लोरेसन्स अँटीबॉडी लेबल जे काही असतं ते वापरले जातात. तर पाचवा जो काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. तर पहिलं जे ॲप्लिकेशन आहे फेनोटायपिंग. तर याच्यामध्ये आपण जे काही इम्युनोसेलची जी काही सबसेट असेल युजिंग द लेबल अँटीबॉडी, फ्लोरेसन्स लेबल अँटीबॉडीच्या द्वारे त्याचं आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. सेल साईल ॲनालिसिसमध्ये जर आपण पाहिलं जे काही प्रोपिडिलिन आयोडीन हे जे काही PI हे जे काही टाय आहे त्याच्यामुळे आपण DNAचं मेजरमेंट करू शकतो आणि कोणत्या सेल सायकल फेजमध्ये त्याने असेस केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये डिटेक्ट होतं. तसंच अपोप्टोसिस डिटेक्शनसुद्धा होतं. ॲनिक्झिन किंवा प्रोपिडिन आयोडीन हा जो काही आहे प्रोपोडियम आयोडीन हा डिफरेन्शिएट करतो जेणेकरून त्याची अपोप्टोसिस स्टेज कोणत्या याच्यावरती आहे किंवा अर्ली आहे किंवा लेट आहे हे त्याच्यामुळे आपल्याला अपोप्टोसिस प्रोसेस जी काय आहे सेलची डिटेक्ट होण्यात मदत होते. ते की फ्लो सायटोमेट्री आपल्याला करून देतं. तसंच जर आपण पाहिलं सायटोकाईन प्रोडक्शन हे जे काही सेलमध्ये कसं होतं ते डिटेक्ट करण्यासाठी किंवा जे काही डिसीज डिटेक्शन करण्यासाठी, म्हणजे जे काही मॅलिग्नंट सेल वगैरे असतात, स्मॉल नंबर ऑफ मॅलिग्नंट सेल असतील जेणेकरून जे काही ल्युकोमिया लिम्फोमा हे जे काही घडून आणत आहे अशा प्रकारचे काही डिसीज घडून आणत आहे तर ते डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा फ्लो सायटोमेट्रीचा वापर हा केला जातो. तर हे झालं त्याचं ॲप्लिकेशन. तर मग फ्लो सायटोमेट्रीमध्ये कोणत्या स्पेसिफिक सॉफ्टवेअरचा वापर हा केला जातो ते आता आपण पाहूयात. तर पहिलं जे काही फ्लोझो किंवा FCS एक्सप्रेस किंवा सायटोबँक असे 3 प्रकारचे जे काही स्पेशलाइज सॉफ्टवेअर असतील ते डाटा ॲनालिसिससाठी वापरले जातात. आणि की ॲनालिसिस टेक्निक जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये हिस्टोग्राम ॲनालिसिस केलं जातं, म्हणजे सिंगल पॅरामीटर डाटा प्रेझेंटेशन, म्हणजे सिंगल सेलचं सिंगल पॅरामीटर डाटा रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये होतं. आणि 2 पॅरामीटर ॲनालिसिस हे व्हिज्युअलाइज पॉप्युलेशनचं किंवा डेन्सिटी प्लॉट असेल किंवा डॉट प्लॉट असेल तो आपण डिटेक्ट याच्यामध्ये ॲनालिसिस करू शकतो. किंवा फ्लोरेसन्सचं जे काही चॅनल्स आहेत किंवा कंबायनेशन करेक्शन आहे ते याच्यामध्ये होतं. तर अशा वेगवेगळे जे काही स्पेशलाइज सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करून आपण जे काही डाटा ॲनालिसिस आहे किंवा डिटेक्टरने जो काही डिटेक्ट केलेला जो काही लाईट सिग्नल असेल ते इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करणं आणि त्याच्यानंतर जे काही डाटा असेल स्पेशलाइज सॉफ्टवेअरद्वारे ॲनालिसिस करून जो काही मॉनिटरवरती आपण सीन करू शकतो. तर अशा प्रकारे 3 मेन जे काही आहे डाटा ॲनालिसिस म्हणून इन फ्लो सायटोमेट्रीमध्ये यूज केले जातात. तर पुढचा जो काही पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये जर आपण पाहिलं तर 1000 ऑफ सेल पर सेकंड आपण याच्यामध्ये ॲनालिसिस करू शकतो.
मल्टी पॅरामेट्रिक ॲनालिसिस म्हणजे सायमल्टेनियसली आपण मल्टिपल मार्करचा डिटेक्शन करू शकतो आणि ही एक क्वांटिटेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट टेक्निक आहे. तसंच जर आपण पाहिलं याच्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या सेल जर एकाच मिक्सरमध्ये जर आपण टाकल्या तर त्याची आपल्याला सेल साईज पण समजते किंवा त्याचं जे काही कॉम्प्लेक्सिटी आहे ती समजते. आणि जर आपण पाहिलं तर सेलचे जे काही ॲपोप्टोसिस डिटेक्शन असेल, सायटोकाईन प्रोडक्शन असेल किंवा काही जे काही मॅलिग्नंट ज्या सेल असतील त्यासुद्धा याच्यामध्ये डिटेक्ट होत असतात. ते झालं त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर लिमिटेशन पण त्याचे आहेत, कारण की याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंटेशन आणि ट्रेन पर्सनल याच्यामध्ये आपल्याला लागतो, जेणेकरून हे पूर्णपणे हँडलिंग तो प्रॉपर करू शकेल. आणि काही मल्टी कलर एक्सपेरिमेंट किंवा कॉम्प्लेक्स कंपोझिशन याच्यामध्ये येतं. काही वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण जे काही स्पेसिफिक जे काही सॅम्पल असेल त्याला आपण स्पेसिफिक जे काही फ्लोरोक्रोम्स जे काही आहे ते जर आपण नाही वापरले तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि काही वेळेस काय होतं, सेलची जी काही व्हायबिलिटी असते ती अफेक्ट होते सॅम्पल प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे हे त्याचे काही लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण जर हे पाहिलं, कन्क्लुजन जर हे जर पाहिलं तर क्वांटिटेटिव्ह इन्साईट ऑफ दिस सेल पॉप्युलेशन आपण याच्यामध्ये डिटेक्ट करू शकतो. आणि याच्यामुळे आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा याचा वापर करतो, कारण की हा डायग्नोस्टिक करण्यासाठी किंवा जे काही मॅलिग्नंट सेल असेल त्याला डिटेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या रिसर्चमध्ये असतील. आणि फ्लो सायटोमेट्री एकदम सिम्पल प्रोसेस आहे. याच्यामध्ये काही कंपोनंट खूप जास्त नाही, एकदम कमी कंपोनंट आहे. एक बीम आहे जो की, आणि एक सॅम्पल होल्डर आहे, त्याच्यावरती लेझर सोडला जातो. काही वेळेस तो लाईट स्कॅटर करतो, फ्लोरेसन्स इमिशन करतो. आणि जो काही फोटो मल्टिपल ट्यूब आहे डिटेक्टर, तो डिटेक्ट करतो आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नल त्याचं कन्वर्ट होतं. स्पेशलाइज सॉफ्टवेअरवरती तो जे काही वापर करून त्याचं मॉनिटरिंग आपण ॲनालिसिसही करू शकतो. तर आणि याचा वेगवेगळ्या ठिकाणी याचा मॉडर्न बायोलॉजीमध्ये, मेडिसिनमध्ये याचा वापर हा आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्लो सायटोमेट्री हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.